नमस्कार. नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आळंदीला आलो. आषाढी एकादशी निमित्त बघू शकता नदीची पातळी वाढली सकाळपासून. पाऊस खूप कोसळतोय तरी पण येण्याचा प्रयत्न केला आणि खूप भिजलेलो आहे आत्ता. पण तरी पण इथे आल्यावर असं लक्षात येतंय की भाविक हे अजून सुद्धा येत आहेत, गर्दी करत आहेत आणि छान आनंद घेत आहेत आजच्या दिवसाचा. तुम्ही बघू शकता ही इंद्रायणी नदी आहे, जिचं उगमस्थान हे भीमाशंकरमध्ये आहे आणि तिला भीमा नदी म्हटलं जातं. तुम्ही बघताल तर हा हा ब्रिज आहे जो नदीच्या दोन्ही बाजूच्या पात्रांना जोडतो. तर त्या ब्रिजवर मी आता आलेलो आहे. हा ब्रिज जो आहे हा नवीन बनवलेला आहे. तुम्ही बघू शकताल माऊलींच्या मंदिराचा कळस तुम्हाला दिसतो आहे. तसंच मंदिराचं नावही दिसत आहे, श्री क्षेत्र आळंदी. आणि बघताल पाण्याची पातळी खूपच छान वाढलेली आहे. डोळ्यांचं पारणं फेडत आहे. भाविकही माझ्याप्रमाणेच इतर भाविकही आणि इतर लोकही आलेली आहेत. जरी पाऊस कोसळतो आहे तरी पण गर्दी आहे. लोक येत आहेत, भिजत आहेत आणि आजच्या दिवसाचा आणि ह्या क्षणाचा आनंद घेत आहेत. पाऊस अजून सुद्धा चालूच आहे. रिमझिम रिमझिम पाऊस होत आहे. समोरचा रस्ता जो आहे हा तुम्ही बघताल तर हा पुणे आळंदी रस्ता, तसाच तो खेड राजगुरुनगरला जोडला जातो आणि तसाच तो नाशिक रोडलाही जोडला जातो. पुलाच्या पूर्वेकडे हा जो रस्ता तुम्हाला दिसतो आहे तो मरकळ तुळापूर रस्ता आहे, जो आळंदीवरून तुळापूरला जातो, जिथे श्री छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. आणि तुम्ही बघू शकताल अशा प्रकारे पाण्याचा प्रवाह हा खूप सुंदर आहे. तसेच आळंदी नगर परिषदेकडनं हे जे दोन्ही घाट आहेत नदीवरचे, तिथे त्या घाटांची विस्तारांची कामं पण चालू आहेत. बऱ्यापैकी डेव्हलपमेंट तिथे होत आहे. हां, हे तुम्ही पाहू शकताल. आज इकडे येऊन तुम्हा सर्वांचे आभार मानायचे होते मला खरं तर. गेल्या आठवड्यात जो व्हिडिओ बनवला होता तो ब्रॉडकास्ट केल्यानंतर तुम्ही लोकांनी जो प्रतिसाद दिला त्या व्हिडिओला आणि माझा उत्साह वाढवला, मला मोटिवेट केलं, त्याबद्दल त्याचे आभारही मला मानायचे होते. त्यामुळे तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आणि तुमचे तुमचे खूप खूप धन्यवाद. हळूहळू तसंच मी आता आळंदीच्या मंदिराकडे जात आहे आणि तुम्ही बघू शकताल पाण्याची पातळी ही खूप छान दिसते आणि खरंच खूप सुंदर वाटत आहे. बरेच भाविक आलेले आहेत, व्हिडिओ बनवत आहेत, फोटो बनवत आहेत नदीचे. छोटी छोटी मुलंही आलेली आहेत, छान नटून आलेली आहेत. प्रत्येकाने आपल्या पालकांनी आपल्या मुलांना छान नटून आणलेलं आहे. अशा प्रकारे आपण हळूहळू मंदिराकडे जात आहे. तुम्ही पाहू शकताल ब्रिजवरती, ह्या पुलावरती लोक उभं आहेत. बऱ्याच वर्षापासून आळंदीच्या मंदिराच्या अवतीभोवती ही बाजारपेठ आहे आणि ही बाजारपेठ खूप छान खुललेली असते. 15 दिवसापूर्वीच माऊलींच्या पालखीचे प्रस्थान हे पंढरपूरकडे झाले होते आणि हा एक सोहळा असतो आळंदीमध्ये, फार आनंदाचा सोहळा, उत्साह असतो खूप. इथली लोकं फार उत्साहाने इथे येणाऱ्या भाविकांचे स्वागत करतात, त्यांची सेवा करतात. सेवेकरी भरपूर असतात. तुम्ही पाहू शकता छान फोटो इथे दिसत आहेत. छान माळा लागलेल्या आहेत, छान तोरणं आहेत, छान रक्षाधागे आहेत. एकंदरीत खूपच छान उत्साहाचं वातावरण, खूप पॉझिटिव्ह एनर्जी अशा प्रकारे तुम्ही इथे अनुभवता इथे आल्यावरती. जरी पाऊस कोसळत असेल, जरी खूप इथे म्हणजे म्हणता येईल की असं गैरसोयीसारखं वाटत असेल, पण तरी पण लोकांचा उत्साह हा थांबेनासा असतो आणि त्याचा आनंद घेत असतात. मी आता आळंदीच्या मंदिराच्या मुख्य द्वारासमोर म्हणजेच महाद्वारासमोर आहे. तुम्ही पाहू शकताल ही कमान दिसते तुम्हाला आणि अशा प्रकारे लोकांची गर्दी, लोकांचा उत्साह, लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही अनुभवू शकताल. जर तुम्ही पाहताल हे प्रवेशद्वार आहे. फारच जुनं मंदिर आणि ऐतिहासिक मंदिर आहे हे. आपल्या महाराष्ट्रातलं एकमेव, पुणे जिल्ह्यातलं. तुम्ही बघू शकता श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर. माऊलींनी इथे संजीवन समाधी घेतलेली होती आणि ह्या मंदिराचं आणि किंवा ह्या स्थानाचं
फार एक भौगोलिक वैशिष्ट्य पण आहे. काही शास्त्रज्ञांनी इथे सांगितलेले आहे, की ह्या मंदिराच्या 10 ते 12 किलोमीटरच्या रेडियसमध्ये कुठल्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती ही येऊ शकत नाही, कारण का आळंदीचा आणि किंवा माऊलींचा इथे प्रभाव आहे. ती एनर्जी इथे आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला बाजारपेठ दाखवतो. खूप छान फुललेली आहे. लोकांचा उत्साह दिसत आहे आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो आहे आणि तुमचे खूप खूप आभार आणि अभिनंदन करतो आहे. धन्यवाद.